अमरावती विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे बंडखोर तथा अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरिया यांना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून मोठा धक्का बसलाय। उमेदवारी अर्ज रद्द केल्याच्या निर्णयाविरोधात दाखल केलेली यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय योग्य ठरवलाय। बाजोरिया यांनी आपल्या उमेदवारीसाठी ॲडव्होकेट रेणुका शिरपूरकर यांच्या मार्फत न्यायालयात बाजू मांडली होती। दरम्यान इतर उमेदवारांकडूनही केव्हिएट दाखल करण्यात आले होते। सर्व पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती प्रफुल्ल कुंभलकर यांनी अमरावती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाला दुजोरा दिला। या प्रकरणात भाजप उमेदवार तथा माजी मंत्री प्रवीण पोटे यांच्या वतीने ॲडव्होकेट सुनील मनोहर यांनी जोरदार युक्तिवाद केला। त्यांना ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे, ॲडव्होकेट चंद्रकांत गोरेले, ॲडव्होकेट संदीप गुप्ता, ॲडव्होकेट रोहित उपाध्याय आणि ॲडव्होकेट सुमित शर्मा यांनी सहकार्य केले। तसेच काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख आणि अपक्ष उमेदवार प्रशांत महल्ले यांच्या वतीनेही बाजू मांडण्यात आली। यामुळे विप्लव बाजोरिया यांची उमेदवारी अधिकृतपणे रद्दच राहणार असून या निर्णयामुळे अमरावतीतील विधान परिषद निवडणुकीतील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग।